रामपालजी महाराजांचा असून मराठी भाषिक भक्त समाजास सहज समजावे म्हणून हिंदी भाषेतून मराठी भाषेत रूपांतरित करण्यात आलेला आहे. और ज्ञान सब ज्ञान डी कबीर ज्ञान सो ज्ञान और जैसे घोड़ा तोब का करता चले मैदान. जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे अमृत वचन सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांच्या आधारावर. ह्या क्षरब्रह्माने, ह्या काल भगवानाने मग तप पुन्हा प्रारंभ केलं, एका पायावर उभं राहून. तर तेव्हापासून आपण याच्या जाळ्यात कसे फसलो, ही एक खूप विशेष विचार करण्यासारखी गोष्ट आहे. हे पुण्यात्म्यांनो, एक विशेष विचार करण्याचा विषय आहे की आपण का फसलो. चला, ह्याने तर असं केलं, प्राप्त झालं ते वेगळंच. आपण यांच्याबरोबर कसे, आपण जे फसलोय ते यांच्याबरोबर फसलोय. ह्या क्षरब्रह्माबरोबर आपण आलो, त्यामुळे आपल्याला दुःख प्राप्त झालंय. आपल्या पित्याला सोडून आलो, जिथे कशाचा अभाव नव्हता, कोणता जन्म मृत्यू नव्हता. मग आपण कसे फसलो की आपण तिथे पाहत होतो याच्या तपाला, आणि जेव्हा हा उभं राहून तप करत होता, एका पायावर उभं राहून, आपण सगळे यावर आसक्त झालो. इतके आसक्त झालो, ओ हो 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 हो, बघा किती दिवसापासून एका पायावर उभा आहे, कधी या पायावर करतो तर कधी त्या पायावर उभा राहतो, आणि असं करून उभा आहे कधी. तर आपण त्याच्या ह्या अदांवर इतके प्रभावित झालो की आपल्या भगवंतापासून सुद्धा दूर गेलो. जो आम्हाला सगळी सुख देत होता, सगळ्या सुविधा उपलब्ध करून देत होता, आपण त्याच्यापासून दूर जाऊन ह्याच्याकडे आसक्त झालो. तर पुण्यात्म्यांनो, हाच आजार, हाच स्वभाव आपल्याला आणि आम्हा सगळ्यांना तिथूनच लागला आहे. जसं इथले हिरो आणि हिरोईन, अभिनेता अभिनेत्री आपल्या पोटासाठी, रोजीरोटीसाठी अभिनय करतात, अदा करतात, उड्याबिड्या मारतात, आणि हा तरुण वर्ग, मुलं, त्यांना पाहून इतके आसक्त होतात की विचारू नका. आणि जर कोणी हिरो किंवा हिरोईन, म्हणजे कोणी अभिनेता किंवा अभिनेत्री इथे बरवालामध्ये आले किंवा हिसारमध्ये आले, तर बघा या मुलांची, कॉलेजवाल्यांची, तरुण तरुणींची कशी गर्दी जमा होते ते. आणि कमीत कमी 200, 300, 400 फूट लांब उभं राहून बघतील ते, आणि म्हणतील, तो बघा, तो उभा आहे ना, आमका नेता, अभिनेता, ती उभी आहे, ती फलाणी अभिनेत्री. आता ते तर सगळं आपल्या पोटासाठी करतायत हे काम, आणि ही मुलं विनाकारण तिथं जातायत त्यांना पाहण्यासाठी. काही घेणं ना देणं, काय देणार त्यांना तो, आणि धक्के खाऊन संध्याकाळी उपाशी आपल्या घरी परत जातात. अगदी अशाच प्रकारे आपण ह्या काळावर आसक्त झालो आहोत, आणि भगवानापासून मनाने आपण दूर गेलो. परमेश्वर कबीर देवांनी अनेक वेळा आकाशवाणी केली की कोणीही ह्या ज्योत निरंजनाच्या नाटकाकडे पाहू नका, त्यावर प्रभावित होऊ नका. आपण आपल्या मालकावर लक्ष द्या. पण आपण वरून तर सावधान झालो, आपण याची बिलकुल इच्छा करीत नाही, पण आतला पीळ गेला नाही, तो तर अंतर्यामी आहे, परमात्मा. मग त्याने, परमात्म्याने पुन्हा पुन्हा सांगून सुद्धा आम्ही ह्या काळावरून आपलं मन हटवू शकलो नाही, आत्म्याला हटवू शकलो नाही, आणि आतून मात्र ही इच्छा चिरंतन राहिली. आता ह्याने तिसऱ्यांदा जेव्हा तप सुरू केलं, ह्याने परमेश्वराकडून मागितलं की मला काही आत्मे प्राप्त करून द्या. तेव्हा परमेश्वराने ह्याला विचारलं, जेव्हा त्याने 64 युगे तप केलं, तिसऱ्या वेळी जेव्हा विचारलं की कसली इच्छा आहे ज्योतनिरंजन, जे आपण मागितलं होतं ते मी आपल्याला दिलं आहे, आता तू का हट्ट करतोयस.
तेव्हा हा म्हणाला, ज्योतनिरंजन म्हणजे क्षरपुरुष. क्षरपुरुषाने म्हटलं की प्रभू मला काही आत्मे द्या, मी एकटा तिथे नाही राहू शकत. 21 ब्रह्मांडांमध्ये एकटा कसा राहू. तेव्हा परमेश्वर म्हणाले की बघ, तुझ्या तपाच्या मोबदल्यात 64 युग जे तप केलेस त्याच्या बदल्यात आणखी राज्य देऊ शकतो, आणखी वस्तू माग त्या देऊ शकतो, पण आत्मे नाही देऊ शकत, कारण तो माझा आत्मा आहे. आता तो माझ्या वचनातून उत्पन्न झाला आहे, माझा अंश आहे. माझ्या अंशाला मी कसा देऊ शकेल. पण परमात्म्याने एक पर्याय ठेवला की ह्यात एक पर्याय आहे की जर कोणी स्वइच्छेने जात असेल तुझ्याबरोबर तर जाऊ शकतो, पण मी आपल्याकडून नाही ढकलू शकत त्यांना विहिरीमध्ये. तेव्हा ज्योतनिरंजन आमच्याजवळ आला. हा क्षरपुरुष आमच्याजवळ आला. जेवढे आत्मे आज ह्याच्या ब्रह्मांडामध्ये कैद झाले आहेत किंवा त्रास सहन करत आहेत, हे सगळे आत्मे ह्याच्या चहूकडे गर्दी करून उभे राहिले. जसा हिरो येतो, अभिनेता येतो. ह्याने सांगितलं आम्हाला की मी पिताजींकडून 70 युग तप करून खूप मोठी ब्रह्मांड प्राप्त केली आहेत. तिथे स्वर्ग बनवेन, महास्वर्ग बनवेन, हिरे पाचू लाल यांचे पहाड बनवेन. तिथं मी दुधाची नदी वाहवेन आणि तुम्ही याल माझ्याबरोबर. आता आम्ही तर पहिल्यांदाच त्याला पोहोचवत होतो, भले त्याने काही बनवलंही नसेल. त्याच्यावर प्रेम करत होतो, त्याच्यावर आसक्त झालो होतो. तेव्हा सगळ्यांनीच म्हटलं की आम्ही तयार आहोत आपल्याबरोबर यायला, पण जर पित्याने आज्ञा दिली तर आम्ही येऊ शकतो. ह्या अक्षर पुरुषाने परमेश्वर कबीर देवांना पूर्ण ब्रह्मला, परम अक्षर ब्रह्मला प्रार्थना केली की परत येऊन प्रभूच्या जवळ जाऊन उभं राहून हात जोडून म्हणाला की परमेश्वरा, काही आत्मे माझ्याबरोबर जाण्यास सहमत आहेत. परमात्म्याने म्हटलं, परमेश्वर कबीर देवांनी म्हटलं की माझ्या समोर हो म्हणू दे, तर मी मानीन, तर पाठवीन. आता परमेश्वर आले, कबीरदेव आमच्याजवळ, सोबत ज्योतनिरंजन पण आला. परमेश्वर कबीर देवांनी परमक्षर ब्रह्मने विचारलं की आत्म्यांनो, जे ज्योतिनिरंजनाबरोबर म्हणजे क्षरपुरुषाबरोबर जाऊ इच्छितात त्यांनी हात वर करून स्वीकृती द्या. आता आपल्या पित्यासमोर हिंमत नाही झाली कोणत्याही आत्म्याची की इतका धीटपणा करेल. सगळ्यांनी माना खाली घातल्या. तेव्हा परमेश्वर म्हणाले की अरे ज्योतनिरंजन, अरे क्षरपुरुष, आपण तर म्हणत होतात की काही आत्मे तयार आहेत, हे तर कोणीच बोलत नाहीत, सन्नाटा पसरलाय. तेव्हा एक आत्मा सगळ्यात प्रथम उभा राहिला. त्याने विचार केला की नाहीतर आपण इथेच राहू. त्याने उभं राहून म्हटलं की पिताजी, त्याने हात वर केला आणि म्हणाला पिताजी, मी जाऊ इच्छितो. मग काय, त्याच्यासारखेच सगळे विचार करू लागले की आपण का मागे राहायचं. आम्ही पण सगळ्यांनी केला असा, सगळ्यांनी हात वर केला. जेवढे अब्जागणित अगणित इथं आले होते ना, मोजदाद नाही करू शकत त्या सगळ्या जीवांची. परमात्म्याच्या जवळ तर सगळं गणित आहे, सगळा तपशील आहे, पण आपण नाही करू शकत जीवसंख्या. जेवढेही 21 ब्रह्मांडात प्राणी आहेत, हे सगळे सतलोकातून आले आहेत. मुंगी असो किंवा हत्ती असो, रंक असो, राजा असो, कोणत्याही पशुपक्ष्याची योनी असो, जीवजंतू सुद्धा भोगत आहेत. तर परमेश्वर म्हणाले चला ठीक आहे. ज्योतनिरंजन, ज्यांनी ज्यांनी मनापासून तुझ्याबरोबर यायची इच्छा व्यक्त केली आहे, जे इच्छाशक्तीने सगळे जात आहेत, त्यांचे सगळ्यांचे नंबर मी लिहून घेतलेत, ते माझ्याकडे आहेत. तुम्ही जा तुमच्या ब्रह्मांडात, कारण ही ब्रह्मांड तिथंच होती, सतलोकाच्या एका कोपऱ्यामध्ये, बिलकुल एकांत ठिकाणी, सतलोकात. आणि आपण राहत होतो एका मुख्य सतलोकात. जसं एकतर बाहेरची गावं असतात दिल्ली क्षेत्राच्या, दिल्ली राज्याच्या, एक शहरांचं स्थान, मधलं जे स्थान असतं, आम्ही तिथे राहत होतो. आणि हे कालचे होते, समजा दिल्लीच्या बाहेर 21 ब्रह्मांड होती. हा निरंजन गेला तिकडे स्वतःच्या ब्रह्मांडामध्ये.
हा क्षरपुरुष. याला ज्योतनिरंजन सुद्धा म्हणतात, याला काळ सुद्धा म्हणतात. पुढे जाऊन याला अनेक नावं देण्यात आली आहेत याच कहाणीमध्ये. तर तिकडे परमात्म्याने काय केलं, ज्या आत्म्याने सर्वप्रथम आपला हात वर केला होता, स्वीकृती दिली होती क्षरपुरुषाबरोबर जाण्यासाठी, परमेश्वराने त्याचं एक युवा स्त्री रूप बनवलं, पण त्याला प्रजनन इंद्रिय नाही दिली. आणि जे सर्व आत्मा त्याच्याबरोबर जाऊ इच्छित होते, ज्यांनी त्याला स्वेच्छेने स्वीकृती दिली होती, त्या सगळ्यांना बीजरूप बनवलं. आपल्या वचनाने आणि दुर्गेच्या आत प्रवेश केला. जसं आजच्या काळात ही गोष्ट समजणं खूप सोपं झालं आहे. हे डॉक्टर लोक काय करतात की ते सांगतात की 1 ग्रॅम रक्तामध्ये न जाणे कितीतरी 80 लाख जीवाणू, 50 लाख जीवाणू वेगवेगळ्या प्रकारचे असतात आणि त्या रक्ताला दुसऱ्या रक्तामध्ये मिसळलं जातं. त्याने ते अजून वाढतात, दुसऱ्या रक्तात मिसळले जातात ते जीवाणू. तर अशी ही व्यवस्था तुम्ही समजावून घ्या. परमात्म्याने मुलगी जी तरुणी बनवली होती, तिचं नाव ठेवलं प्रकृती देवी. तिला माया पण म्हणतात, आदिमाया. प्रकृती देवीला आदिमाया म्हणा. पुढे जाऊन हिलाच अष्टांगी म्हटलं गेलं आणि तिलाच दुर्गा संबोधलं. आता तिला दुर्गा म्हणूया. दुर्गाजीच्या शरीरात प्रवेश केला सर्व आत्म्यांनी आणि म्हटलं, बेटी मी तुला आशीर्वाद दिला आहे. परमेश्वराने म्हटलं की बेटी मी तुला आशीर्वाद दिला आहे आणि सगळ्या आत्म्यांना तुझ्या आत प्रवेश दिला आहे आणि तुम्ही तिथे जा ज्योतनिरंजनच्याकडे आणि जितके तो जीव सांगेल, आपल्या वचनाने निर्माण केले नर आणि मादी हे सांगून, तेवढेच ते समोर प्रकट होतील. आणि परमेश्वराने आपला पुत्र सहजदासला, जो ज्या 16 पुत्रांमधून जो सर्वप्रथम निर्माण केला होता त्यातला एक होता, सहजदासला म्हणाले की पुत्रा तू तुझ्या बहिणीला बरोबर घेऊन जा आणि ह्या ज्योत निरंजनकडे सोडून ये. क्षरपुरुषाजवळ सोडून ये. त्याला क्षरपुरुष पण म्हणतात, ज्योत निरंजन पण म्हणतात. हाच पुढे जाऊन गीतेत जो म्हणतो की मी काळ आहे, तोच काळ आहे. तिथे सोडून ये. क्षरपुरुषाला सांग की परमात्म्याने म्हणजे माझ्या वतीने सांग की हिच्या शरीरात सर्व आत्म्यांना प्रवेश दिला आहे आणि तिला वचन दिलं आहे, आशीर्वाद दिला आहे, शक्ती दिली आहे, वरदान दिलं आहे की जितके जीव तू मागशील, नर किंवा मादा, तरुणी प्रकृती देवी ही उत्पन्न करून देईल. सहजदास पिताजीच्या आदेशाला शिरोधार्य मानून आपली बहीण श्री दुर्गाला बरोबर घेऊन ज्योत निरंजनच्याकडे आला. म्हणजे क्षरपुरुषाच्या द्वीपामध्ये गेला, त्या 21 ब्रह्मांड लोकात. त्याला सांगितलं की ही बहीण आहे आणि या बहिणीच्या शरीरात परमात्म्याने सगळ्या आत्म्यांना प्रवेश दिला आहे. आता सहजदासाने क्षरपुरुषाला म्हटलं की पिताजींनी ही बहीण पाठवली आहे, दुर्गा. ह्या श्रीदेवीच्या शरीरामध्ये त्या सर्व आत्म्यांना प्रवेश दिला आहे आणि तिला कबीर देवांनी वरदान दिलं आहे की जितके जीव तुम्ही मागाल ही वचनाने उत्पन्न करून देईल. असं सांगून तो सहजदास त्या मुलीला तिथेच सोडून परत आला. आता सहजदास परत आल्यानंतर तिथे प्रकृती देवी आणि हा ज्योत निरंजन अर्थात क्षरपुरुष हे दोघेच राहिले. आता मुलगी तरुण असल्यामुळे तिचा रूपरंग उजळला होता. आता ज्योत निरंजन म्हणजे क्षरपुरुषाच्या मनात दोष उत्पन्न झाला. एकट्या तरुण स्त्रीला पाहून त्याला त्या मुलीच्या बरोबर
दुर्गाच्या बरोबर श्री देवीच्या बरोबर गैरव्यवहार करण्याची इच्छा झाली. तर प्रकृती देवीने वारंवार सांगितलं की ज्योतनिरंजन, तू असं कर्म करू नको. मी तुमची बहीण आहे, तुम्ही माझे मोठे बंधू आहात. तुमची उत्पत्ती परमेश्वर कबीर देवांपासून, सत्पुरुषांपासून एका अंड्यातून झाली. त्यानंतर आमची पण उत्पत्ती त्याच परमेश्वराने केली. तुम्ही माझे मोठे बंधू आहात, मी तुमची छोटी बहीण आहे. तुम्ही माझ्यावर हा जुलूम करू नका. इतक्या विनंत्या केल्या, पण क्षरपुरुषातील कामवासना इतकी वाढत गेली, इतका रजोगुण वाढत गेला की त्याने कोणाचंही ऐकलं नाही, मान मर्यादाही ठेवली नाही. आणि मुलीबरोबर त्याने बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. अभद्र पद्धतीने मुख उघडलं होतं. दुर्गाने म्हणजे प्रकृती देवीने सूक्ष्मरूप धारण केलं. त्याच्या मुखात म्हणजे उदरात प्रवेश केला. तसं तिला दुसरीकडे पळण्याचा प्रश्नच नव्हता, हे माहिती होतं. आपली इज्जत वाचवण्यासाठी, आपल्या कौमार्याची रक्षा करण्यासाठी तिने त्याच्या पोटामध्ये उडी घेतली. तिकडून आवाज दिला की हे परमात्मा, माझी रक्षा कर, मला वाचवा पिताजी, मला वाचवा. परमात्म्याला माहिती होतं की यांच्याबरोबर हे असंच होईल, कारण त्या परमात्मा परमेश्वरानं वारंवार मनाई करूनही यापासून त्या क्षरपुरुषाचं मन हटवू शकत नव्हते. परमेश्वराने स्वतः आपला पुत्र जोगजीतचं रूप धारण केलं आणि तिथे प्रकट झाले. मुलीला, दुर्गाला त्याच्या पोटातून बाहेर काढलं, शरीरातून बाहेर काढलं आणि म्हणाले की ज्योतनिरंजन, ऐक परमपित्याचा आदेश. तू ह्या चांगल्या लोकात असा जुलूम केला आहेस, तू पहिला व्यक्ती आहेस. तू अविचारी कृत्य केलेस ह्या मुलीवर आज, आणि माझ्या या मुलीला गिळंकृत केलंयस. आणि तुझं हे कृत्य आहे ते एखाद्या अभद्र पुरुषासारखं आहे. म्हणूनच तुझं नाव आजपासून काळ असेल. तू काळ नावानेच ओळखला जाशील आणि 1,00,000 मानव शिरधारी प्राण्यांची नित्य आहार क्रिया करशील आणि 1,25,00,000 अतिरिक्त उत्पन्न करशील, म्हणजे 25% यापेक्षा जास्त उत्पन्न करशील. आणि आजपासून तुला या देशातून काढून टाकले परमपिता परमेश्वराने. सतलोकातून काढून टाकले, 21 ब्रह्मांडातूनही काढून टाकले तुला. चल, जा, निघून जा इथून. एवढंच म्हणाले होते, त्याच वेळी ही 21 ब्रह्मांड तिथून अशी निघून गेली जसं एखादं विमान वेग पकडतं. आणि ह्या प्रकृती देवीला परमात्मा म्हणाले की तू स्वतःनेच तुझ्या पायावर कुऱ्हाड मारली आहेस. आता तू स्वेच्छेने यासोबत जाशील आणि पित्याच्या मनातूनही उतरशील, कारण त्यावेळी परमात्मा रूप बदलून तिथे उभे होते. आता तू इथे राहू शकत नाहीस. 21 ब्रह्मांड सतलोकातून गेली आणि सत्यलोकातून, बाहेरील क्षेत्रातून, सीमेवरून 16 शंख कोस, जसे अरब, खरब, नील, पदम, दसपदम, मग शंख, दशशंख असे 16 शंख कोस. एक कोश जवळजवळ 3 किलोमीटरचा असतो. 48 शंख किलोमीटर समजा. ही 21 ब्रह्मांड आली. आता ज्योतनिरंजनने विचार केला की माझ्याबरोबर जे व्हायचं होतं ते झालं आहे. आता मी इथे संपूर्णपणे स्वतंत्र आहे. आता मी मर्जीप्रमाणे वागेल. त्याने पुन्हा त्या दुर्गासोबत गैरव्यवहार सुरू केला श्रीदेवी बरोबर. श्रीदेवीने दुर्गाने सांगितलं की ज्योतनिरंजन, क्षरपुरुष, आता तरी डोळे उघड. पहा, परमात्म्याने मला शक्ती दिली आहे, शब्दशक्ती दिली आहे. मी माझ्या वचनशक्तीने तू म्हणशील तेवढे जीव तयार करून देऊ शकते ह्या तुझ्या विश्वासाठी. तू ही मैथुन सृष्टी प्रारंभ करू नको. परंतु त्याने ऐकलं नाही. दुर्गाने पुन्हा याचना केली की बघ, तू माझा मोठा भाऊ, मी तुझी छोटी बहीण. आणि दुसरं,
मी तर तुझ्या उदरातून बाहेर आली आहे, त्यामुळे मी तुझी पुत्री आहे. कोणत्या तरी नात्याची लाज बाळग, परंतु ह्या ज्योतनिरंजन क्षरपुरुषाने तिचं अजिबात ऐकलं नाही. त्या परमात्म्याने त्या मुलीला प्रजनन इंद्रिय प्रदान केलेलं नव्हतं. मग कालज्योत निरंजनने जिथून सर्व सिद्धी प्राप्त होतात अशा आपल्या सिद्धिशक्तीद्वारे तिला प्रजनन स्वरूप बनवलं. दुर्गाबरोबर बळजबरीने विवाह केला आणि मग 3 पुत्रांना जन्म दिला. रजोगुणयुक्त ब्रह्माजी, सत्वगुणयुक्त विष्णूजी, तमोगुणयुक्त शिवजी. ह्या तिघांना एक एक गुणाने पूर्णत्व दिले. एक एक गुणयुक्त कसं केलं? ह्या काळाने ब्रह्मांडाच्या वर सर्वोच्च स्थानावर शिखरावर एक गुप्त स्थान निर्माण केलं. त्या गुप्त स्थानामध्ये दुर्गा आणि काळ यांच्याशिवाय कुणीच जाऊ शकत नव्हतं. तर तिथे त्यांनी 3 स्थानं बनवली होती. ह्या गुप्त स्थानावर गुप्त क्षेत्रावर 3 स्थानं बनवून ठेवली आहेत. एक रजोगुण प्रधान क्षेत्र, एक सत्वगुण प्रधान क्षेत्र, एक तमोगुण प्रधान क्षेत्र. जसं एका घरात 3 खोल्या असतात, 3 कक्ष. एका कक्षात अश्लील चित्र लावलेली आहेत आणि दुसऱ्या कक्षात साधू संत फकीर महापुरुषांची चित्र लावलेली आहेत आणि तिसऱ्यामध्ये शूरवीरांची शहीदांची चित्र लावली आहेत. जो कोणी व्यक्ती अश्लील चित्र लावलेल्या कक्षात प्रवेश करील तर तिथे जाऊन त्याचा स्वभाव तसाच बनणार, स्वाभाविक आहे. आणि मग तो जाईल जिथं साधू संत फकीरांची चित्र लावली आहेत आणि तिथं जाताच तो एकदम त्याचे विचार भाव खूपच विनम्र होतात आणि भाव बदलत जातात. असंच तो ज्या कक्षात शूरवीरांची शहीदांची चित्र लावली आहेत तिथे जातो तर आपोआप त्याच्या स्वभावात बदल होत जातो, मनोबल बदलतं. तर अगदी अशाच प्रकारे तिन्ही पुत्रांना रजोगुणयुक्त ब्रह्माला कसं बनवलं की दुर्गाला आपल्या पत्नी स्वरूपात, ह्या श्रीदेवीला पत्नी रूपात ठेवलं. जेव्हा रजोगुणयुक्त क्षेत्रामध्ये हे निवास करू लागले तर तेव्हा ह्या क्षरपुरुषाने ज्योतिनिरंजनने आपली 5 मुख बनवली आणि तिथं राहू लागला. ह्या दोघांच्या संयोगाने ज्या पुत्राचा जन्म झाला तो पंचमुखी होता. आणि जोपर्यंत ते रजोगुण प्रधान क्षेत्रात राहत होते तोपर्यंत दोघांचाही मनोभाव असाच राहिला, ज्यामुळे ते सर्व गुण ब्रह्माजींमध्ये आले. आणि मग लहानपणापासूनच ब्रह्माजींना यांनी कोमामध्ये ठेवलं, संगोपन चालू ठेवलं. जसं की कुणी सांगतं की 10 वर्षात एखादा मुलगा कोमामध्ये आहे, एका व्यक्तीचा कोमामध्ये, एका नळीने त्याच्या तोंडात आहार वगैरे देतात, तर असं ठेवतात, कोमामध्ये ठेवतात आणि युवा झाल्यानंतर त्यांना सचेतन करतात. आता दुसऱ्या सत्वगुण प्रधान क्षेत्रात हा काल जो आहे तो विष्णुरूप धारण करतो, हा क्षरपुरुष, आणि आपली पत्नी दुर्गाला तिथं ठेवतो महालक्ष्मी रूपामध्ये. ह्या दोघांच्या संयोगामुळे सत्वगुण प्रधान क्षेत्रामध्ये जो पुत्र निर्माण होतो तो तसाच सत्वगुण युक्त होतो. आणि मग विष्णूजींना पण अशाच एका कोमामध्ये ठेवतात. युवा झाल्यानंतर त्यांनाही सचेतन करतात. मग हे तिसऱ्या तमोगुण प्रधान क्षेत्रात जातात कोण? हा क्षरपुरुष आणि दुर्गा. आता श्रीदेवीचं तिथं रूप पार्वतीसारखं बनवलं जातं आणि स्वयं ते शिवरूप घेतात. जसं तुम्ही शिवरूप पाहता तर असं तर शिवरूप बनवतात आणि त्या तमोगुण प्रधान क्षेत्रामध्ये राहतात. तिथं यांच्या संयोगाने जो पुत्र जन्म घेतो तो आपोआपच तमोगुणयुक्त होतो. आणि जेव्हा तो पुत्र मोठा होतो त्याच्या आधी त्याला कोमामध्ये ठेवतात, तशाच प्रकारे युवा झाल्यावर त्याला सचेतन करतात. जेव्हा हे युवा होतात तेव्हा ह्या तिघांनाही एकत्र करतात
एकत्र केल्यावर हा काळ काय म्हणतो, जेव्हा हे तिन्ही पुत्र युवा होतील आणि कार्य करायला योग्य होतील, ह्या सृष्टीची स्थिती सांभाळण्यायोग्य होतील, तेव्हा ह्या काळाने, क्षरब्रह्माने, क्षरपुरुषाने म्हटलं आपल्या पत्नी दुर्गाला की आजपासून मी कोणाच्याही समोर मी मूळ वास्तविक स्वरूपात प्रकट होणार नाही, ही माझी प्रतिज्ञा आहे. आणि तुम्ही जा खाली लोकांमध्ये 21 ब्रह्मांडांमध्ये आणि सांभाळा सगळ्या सृष्टीला. आता दुर्गाने म्हटलं की ज्योतिनिरंजन, मी तुझ्या अधीन झाले आहे. माझ्याच पायावर मी कुऱ्हाड मारून घेतली आहे. कुऱ्हाड तर मारली आहे, आता मला तू सांगशील तसं तुझ्या तालावर नाचावं लागेल. एक गोष्ट सांग, मी स्त्री एकटी कशी या एवढ्या विशाल ब्रह्मांडाला सांभाळणार? तू माझ्याबरोबर राहशील तर मला सहयोग मिळेल. तर तो म्हणाला की मी गुप्त राहीन, कधी कोणापुढे प्रकट होणार नाही, आपल्या योगशक्तीद्वारे लपून राहील, परंतु मी तुझी साथ क्षणाक्षणाला देत राहीन. तू तर फक्त निमित्त मात्र असशील. जे काही मला करायचंय मी स्वतः करीन, माझं कर्म अलौकिक असेल, असं सांगून दुर्गाला ह्या तिन्ही पुत्रांकडे पाठवलं. दुर्गाने ह्या तिघांना सचेतन केलं, एका स्थानावर एकत्र बोलावलं प्रेरित करून. तेव्हा यांना सांगितलं की तुम्ही तिघे आपापली कार्य करा. ब्रह्मा सृष्टी, उत्पत्ती आणि विष्णू स्थिती आणि शिवसंहार करा. तेव्हा यांनी म्हटलं की माते, इथे स्थान तर नाहीये, सगळं पाणीच पाणी आहे, आम्ही कुठे राहू? त्यांना तिथं समुद्रामध्ये, क्षीरसमुद्रामध्ये ठेवलं होतं. तेव्हा दुर्गाने सांगितलं की चला तुम्ही तिघे विमानात बसा. आणि त्यांना बरंच काही दाखवलं, वरचे सगळे लोक दाखवले. ह्या तिघांकरिता 3 राजधान्या बनवल्या, एक शिवपुरी, एक विष्णुपुरी आणि एक ब्रह्मापुरी. शिवलोक म्हणा किंवा शिवपुरी म्हणा, ब्रह्मलोक म्हणा किंवा ब्रह्मपुरी म्हणा, आणि विष्णुपुरीला विष्णुलोक म्हणा. ह्या तिघांना एकेका लोकात पाठवलं, आपापली वेगळी स्थानं दिली. आणि मग ह्या तिघांनाही सांगितलं की जा तुम्ही सागर मंथन करा. आदेश दुर्गाला देतोय हा ब्रह्म, क्षरपुरुष, क्षरब्रह्म. आणि दुर्गा या मुलांना सांगते की जा तुम्ही सागर मंथन करा. पुढे कालने सगळी व्यवस्था केली होती. सर्वप्रथम जे सागर मंथन झालं, ह्या कालने काय केलं की आपल्या श्वासांद्वारे 4ही वेद लपवले समुद्रात. सागर मंथन केल्याने हे 4ही वेद लिपिबद्ध होऊन बाहेर आले. जसं दुधाचं एक स्वरूप असतं, त्यात त्याचं विरजण लावून दही बनतं, दही घुसळलं की त्याचं लोणी, त्याचं काही वेगळंच रूप असतं, परत ताक होऊ शकत नाही. तर अशा प्रकारे ते 4ही वेद आपोआप सुंदर कमळाच्या फुलावर आरूढ होऊन आले. ब्रह्माने 4ही वेद घेतले आणि ते वेद घेऊन आले. दुर्गाला आकाशवाणीतून कालने सांगितलं की ब्रह्माजींना सांगा की वेद वाचा, आणि मी त्यांना अंतरप्रेरणेमधून त्याचा अर्थ सांगेन. तर ब्रह्माने त्याच्या आधी ब्रह्मा, विष्णू आणि शिव वेदपठणाआधी माता दुर्गाला विचारत की माते, आमचा पिता कोण आहे? दुर्गाला कालने मनाई केली होती की तू माझं रहस्य सांगणार नाहीस. त्याचवेळी तिला सांगितलं होतं की तू माझ्याबद्दल कोणाला सांगू नकोस, नाहीतर तुझी काही गय नाही. आता त्या कालच्या भीतीने, ज्योतनिरंजन क्षरपुरुषच्या भीतीने दुर्गाने सगळं रहस्य गुप्त ठेवलं. आपल्या पुत्रांना सांगितलं की मुलांनो, तुमचा कोणी पिता नाही, मीच तुमची माता आहे, मीच तुमचा पिता आहे, मीच साऱ्या सृष्टीची रचनहार आहे. तर मुलांनी विश्वास ठेवला जे आई सांगतेय. जेव्हा ब्रह्माजींनी वेदपठन केलं, त्यात पाहिलं की सृष्टी रचनहार तर कोणी दुसरंच आहे, तो परमाक्षर ब्रह्म आहे. ब्रह्माने विचारलं की माते, हे वेद कसे मिळाले आपल्याला? दुर्गाने सांगितलं की ही परमात्म्याची देणगी आहे, परमेश्वराने दिले आहेत. अच्छा. तर मग ब्रह्मा म्हणाले की माते, वेदात लिहिलं आहे की परमात्मा साकार आहे, मनुष्य सदृश्य आहे, सहशरीर आहे, आणि तू सांगतेस की आमचा कोणी पिता नाहीये.
वेदात लिहिलं आहे की त्यानेच सगळ्याची रचना केली आहे, तो सगळ्याचा रचनाहार आहे, सगळ्याचा मालक आहे. तर वेद खोटे असू शकत नाहीत, कारण गॉड गिव्हन असल्याचं सांगतेस तू. आणि दुर्गा फसली. पहा पुण्यात्म्यांनो, कितीही खोटं बोला, सत्य बाहेर आल्याशिवाय राहत नाही. कहते हैं चोर चुरावे तुमड़ी गाड्डे पानी में, वह गाड्डे वह ऊपर आवे, नो सच्चाई छानी नहीं. मग दुर्गाने सांगितलं, बाळांनो ऐका, तो निराकार आहे, तो कोणालाही दिसत नाही, तर का व्यर्थ प्रयत्न करता. तो निराकार आहे. आता ब्रह्माने म्हटलं, माते आता तुझ्या गोष्टींवर आमचा विश्वास बसत नाही. आजपर्यंत मी तुझं सगळं म्हणणं शिरोधार्य मानत होतो, पण आज मात्र तुझ्या बोलण्याबद्दल अविश्वास वाटतो. आता मी नाही ऐकणार तुझं. मला परमात्मा हवाय, कारण हा आत्मा परमेश्वरापासून विभक्त झालाय तेव्हापासून त्याला त्याचा अभाव जाणवतोय, आणि तेव्हापासूनच शोध घेऊ लागले. इथं आम्ही ज्या विधीतून शोध घेऊ पाहत आहोत ते मिळू शकत नाही, कारण चारही वेदांमध्ये फक्त ब्रह्मला प्राप्त करण्याचा, त्या क्षरपुरुषाला प्राप्त करण्याचा विधी लिहिलाय. त्या परमाक्षर ब्रह्मला प्राप्त करण्याचा विधी यात पर्याय म्हणून सोडला आहे. यजुर्वेद अध्याय नंबर 40च्या मंत्र नंबर 10 ते 13 मध्ये स्पष्ट केला आहे. हा वेद ज्ञानदाता ब्रह्म म्हणतोय की त्या परमेश्वराबाबत कोणी तत्वदर्शी संत सांगतील की त्यांना विचारावं. हे वेद पण हेच म्हणतात. वेदांचा सारांश गीतेमध्ये आहे. गीता अध्याय नंबर 4 श्लोक नंबर 34 मध्ये पण हेच सांगितलंय. हा गीता ज्ञानदाता हा क्षरपुरुष आहे, जो श्रीकृष्णामध्ये प्रवेश करून बोलतो. तोही हेच सांगतो की परमात्म तत्वाची माहिती तत्वदर्शी संतांकडे जाऊन विचारा, ते सांगतील. तर वेदांमध्ये जे प्रमाण सांगितलं आहे, तर ब्रह्माने विचार केला की वेदांमध्ये लिहिलंय की ओमचं नाव आहे, आणि ओम नावाने जप करेन मी. आणि हठयोग कसा सुरू केला याने. आता वेदांमध्ये हठयोग करायचं लिहिलेलं नव्हतं, की जसं तप करतात हे ऋषी महर्षी, पण ते हे तप कसं ग्रहण केलं याने. तपाबाबतची हठयोग साधना कुठून ग्रहण केली या ब्रह्मने. ब्रह्माजी जेव्हा उत्पन्न झाले, श्री विष्णूजीच्या नाभीतून कमळ उमललं आणि त्यावर ते विराजमान झालेले पाहिले आपण. बराच वेळ त्या देठाला धरून बसले, खाली उतरू पाहत होते, पण काही पर्याय नाही मिळाला. तर त्या कमळावर जाऊन परत विराजमान झाले. त्यावेळी आकाशवाणी झाली क्षरपुरुषाची, ज्योतनिरंजनची, की तप करा, तप करा. आता ब्रह्माने त्या आकाशवाणीलाच परमेश्वर मानून तप सुरू केलं. जेव्हा 1000 वर्ष तप केलं तेव्हा आकाशवाणी झाली की सृष्टी करा. आता तपाने बॅटरी चार्ज झाली. आता ब्रह्माजींनी विचार केला की वेदांमध्ये लिहिलीये ती भगवानवाणी, आणि मी जी ऐकलीये ती पण भगवानवाणी. आता वेदांमध्ये जे ज्ञान आहे ते परमाक्षर ब्रह्मने दिलेलं आहे. 5 वेद दिले होते परमेश्वराने ह्या क्षरपुरुषाला, त्याच्या अंतःकरणात स्थिर केले होते. आता जसे कोणाच्या अंतःकरणात फीड केले, तर वेळ दिला परमात्म्याने, आणि त्यानंतर ते आपणहून बाहेर आले. येत होते ते बाहेर, 5ही आले. पण याने वाचून पाहिलं तर 5व्या वेदामध्ये खूपच माहिती होती परमपिताची, सत्यपुरुषाची, परमक्षर ब्रह्माची. त्यांनी त्याला नष्ट केलं आणि 4 वेद दिले. आता 4ही वेदांचं पठण केलं आणि ब्रह्माजींनी सांगितलं की माते, यात ओम नाव आहे आणि मी परमात्म्याला प्राप्त करीनच. दुर्गाने सांगितलं की जर तुला पिता मिळाला नाही तर तू कुठं जाशील, आणि तुला पिता मिळाला नाही तर तू काय करशील, कारण त्यानं प्रतिज्ञा केली की दर्शन नाही देणार. ब्रह्माने सांगितलं की मी तुला माझं तोंड नाही दाखवणार जर भगवान नाही मिळाले तर. कारण वेदांमध्ये लिहिलंय ना, यजुर्वेदातील अध्याय 40 मध्ये मंत्र 15 मध्ये स्पष्ट केलाय की ओम करतो स्मर किलबे स्मर कर्तुम स्मर. म्हणून हे ओम नाव आहे क्षरपुरुषाचं, ब्रह्मपर्यंत क्षरपुरुषाचं. आणि परमक्षर ब्रह्मबाबत वेदांमध्ये ज्ञान नाहीये साधनेचं, पण त्याची महिमा मात्र खूप लिहिली आहे. 3 वेदांचं अध्ययन करणाऱ्यांनी परमात्म्याची महिमा तर पूर्ण परमात्मावाली ग्रहण केली आणि साधना तर ब्रह्मवाली केली. माहिती परमक्षर ब्रह्मची अधिक आहे, ज्याला परमक्षर ब्रह्म म्हणतात, सत्पुरुष पण म्हणतात. पण त्याला प्राप्त करण्याची पद्धत नाहीये, वे ऑफ वर्शिप नाहीये. वे ऑफ वर्शिप म्हणजे पूजेची विधी, ती फक्त ब्रह्मपर्यंत आहे. ते ओम नाव आहे. गीता अध्याय नंबर
17च्या श्लोक नंबर 23 मध्ये 3 मंत्राच्या जपाचा स्पष्टीकरण आहे. ओम तत्सत इति निर्देश ब्रह्मणे त्रिविध स्मरते. आणि गीता अध्याय नंबर 15च्या श्लोक नंबर 1 ते 4 मध्ये आणि 16 आणि 17 मध्ये विस्ताराने विवरण केलं आहे की ह्या संसाररूपी वृक्षाचं मूळ कोण आहे, खोड कोण आहे, शाखा कोण आहेत, फांद्या कोण आहेत, पानं कुठली आहेत, ह्याला जो जाणतो तो तत्वदर्शी संत आहे. आणि 16 व 17 श्लोकातील 15व्या अध्यायात गीतामध्ये क्षरपुरुष, अक्षरपुरुष व परम अक्षर ब्रह्म म्हणजे उत्तम पुरुष व अन्य क्षरपुरुष व क्षरपुरुषापेक्षा अन्य आहे तो परमक्षर ब्रह्म आहे. गीता अध्याय नंबर 8च्या श्लोक नंबर 1 मध्ये अर्जुनाने विचारले की आपण जो अध्याय नंबर 7च्या मंत्र 29 मध्ये ज्या तत्ब्रह्माविषयी म्हटलं की प्रभू ते किम तद्ब्रह्म, त्याचं उत्तर गीता ज्ञानदात्याने 8व्या अध्यायाच्या 3ऱ्या श्लोकात दिले की ते परमक्षर ब्रह्म आहे आणि तोच सगळ्या सृष्टीचा रचनाहार आहे. तिन्ही लोकात प्रवेश करून सर्वांचं पालनपोषण करतो 15व्या अध्यायात श्लोक 17 मध्ये स्पष्ट केला आहे. तर तो परमक्षर ब्रह्म आहे. त्याची माहिती वेदांमधून प्राप्त करायची नाहीये. तो तर तत्वदर्शी संत सांगेल, दास सांगेल, परमेश्वराने पाठवलाय याच उद्देशाने. तो नसल्यामुळे ब्रह्माजींनी ओम नावाचा जप केला, 4 युगांपर्यंत समाधी लावून हठयोग पण केला. तेव्हा दुर्गाने आपल्या वचनाने एका मुलीची निर्मिती केली आणि तिला म्हटलं की बाळा तू जा आणि ब्रह्माला जो समाधिस्थ आहे त्याला उठव आणि सांग की तुला आईने बोलावले, तुझ्याशिवाय सृष्टीची रचना होऊ शकत नाही. आता 4 युग झाली आणि आकाशवाणी केली दुर्गाला क्षरपुरुषाने की दुर्गा सृष्टी रच. दुर्गाने म्हटलं, प्रकृती देवीने म्हटलं की तुमचा ज्येष्ठ पुत्र तुमच्याच शोधात गेला आहे, माझं न ऐकता गेला आहे. तर आकाशवाणीतून म्हटला कालपुरुष, क्षरपुरुष, त्याला परत बोलाव, मी कधीही दर्शन देणार नाही. तर त्या मुलीला तिकडे पाठवलं. चला आता आपण त्या श्रद्धाळूंचे अनुभव जाणून घेऊयात ज्यांनी जगद्गुरू तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांकडून दीक्षा प्राप्त केलेली आहे, तसेच त्यांच्याद्वारा सांगितलेल्या भक्ती मार्गावर चालत आहेत. नमस्कार. सतसाहेब, आपलं नाव? माझं नाव ज्योती विजय परदेशी. आपण कुठून आलात? मी औनस फॅक्टरी वरणगाव, तालुका भुसावळ, जिल्हा जळगाव इथून आलेले आहे. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? मी 3/6/2013 संत रामपालजी महाराजजी यांची नामदीक्षा घेतली आहे. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? ते मी तुम्हाला सविस्तर सांगेल. लग्नाआधी कोणती भक्ती करायची आणि लग्नानंतर पण कोणती भक्ती करायची ते सांगत आहे. तर आधी मी लग्नाआधी माझे गुरु होते औरंगाबाद जिल्ह्यामधील वाकी इथे गाव आहे कन्नड तालुक्यामध्ये. त्याला देवाची वाकीसुद्धा असं संबोधतात. तर तिथे नारायणदेव बाबा म्हणून एक संत होते, ते माझे गुरु होते आणि त्यांची आम्ही एवढी भक्ती केलेली आहे की आमची एक्झाम असो की काही असो, आम्ही 7-7 दिवस तिथे सेवेला असायचो, दिवस रात्र जागायचो. आणि लहानपणापासून अगदी मी म्हणजे वारकरी संप्रदायातली मुलगी आहे, तर सगळं तिथे एकादशी असो किंवा काय हे सगळं मी आधी पण करत होते. आणि लग्नानंतरसुद्धा जेव्हा मी इकडच्या आमच्या सासरी जेव्हा आले तर तिथे गजानन महाराजांची भक्ती, त्यानंतर जय गुरुदेव बाबांचं नाम घेतलं, त्यानंतर जळगाव जिल्ह्यामध्ये एक रामद्वार आहे त्यांचीसुद्धा भक्ती मी केलेली आहे. आणि भक्ती करताना म्हणजे असा कोणता दिवस नसायचा, सोमवार करायचे, त्यानंतर मंगळवार, गुरुवार, शुक्रवार, प्रदोष, एकादशी हे सगळे व्रत उपवास मी अगदी मनापासून करायचे. आणि त्यात म्हणजे की नुसतं उपवास नाही तर मी सगळं ग्रंथाचं वाचनसुद्धा करायचे. त्यात सोमवार जर असला तर शिवलीलेवर मी शिवलीलामृत पूर्ण वाचायचे. आणि गजानन महाराजांचे गुरुवारचा दिवस असला तर त्या दिवशी त्यांची पूर्ण म्हणजे घरातले अगदी सगळे कामं सकाळीच आटपून दिवसभर ते भक्ती मार्गामध्येच मी लीन असायचे. तर त्यांचे ग्रंथ वाचायचे, परत त्यांचे पारायण करायचे, तर शिवलीलामृत वाचायचे. अजून गीतासुद्धा भगवंताच्या दयेने पाठ होती तर गीतापाठसुद्धा करायचो. आणि संध्याकाळी हरिपाठ, विष्णू सहस्रनाम, रामरक्षा हे सगळं अगदी म्हणजे दिवसभर भक्तीशिवाय मला काहीच सुचायचं नाही. घरातले कामं म्हणजे
पटापट आटपून दिवसभर फक्त भक्तीमध्ये आणि त्या भगवंताशी माझा कसं नातं जुळून राहील, हे माझं अगदी पहिल्यापासूनच मला भगवंत कसा भेटेल हीच माझी ओढ होती. जसं की तुम्ही सांगत आहात की तुम्ही सुरुवातीपासूनच परमात्माच्या शोधार्थात होतात, भगवंताच्या शोधार्थात होतात. तुम्ही पहिल्यापासून एवढी भक्ती करत होतात, तरी पण संत रामपालजी महाराजांचीच भक्ती घ्यावी असं तुम्हाला का वाटलं? याचं असं कारण झालं की जी काही मी भक्ती करत होते त्याच्याने माझ्यावर एवढे दुःख आले की ते जर मी तुम्हाला सांगितले तर दिवस आणि रात्रही कमी पडेल. तर त्याच्यातले काही दुःख मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर त्याच्यातलं सर्वात पहिलं दुःख की लग्न झाल्यानंतर एवढी मी व्रत उपवास कोणताच दिवस, माझी आई मला म्हणायची की तू रविवार तरी का सोडतेस, तोही तू उपवास करून घे. तर ते एवढी भक्ती करत असताना माझ्यावर जे काही दुःख आलं ते सांगते मी तुम्हाला की माझे 4 ॲबॉर्शन झाले. मी कोणतीच दिवाळी, कोणताही सण हॉस्पिटलशिवाय काढलेला नाही. प्रत्येक सण मी त्या हॉस्पिटलमध्ये साजरा केलेला आहे. एवढी भक्ती करत असताना सुद्धा जेव्हा बाळ पोटात असतं, 9 महिन्याचं बाळ माझं व्हायचं आणि दुसऱ्या दिवशी ते राहायचं नाही, तर तेव्हा त्या भगवंताला मी विनंती करायचे की हे भगवंता, जर तू कुठे असशील तर त्या बाळाला नेण्यापेक्षा तू मला घेऊन जा, त्या बाळांना का घेऊन जात होता. असं माझ्यासोबत 4 वेळा झालेलं आहे. एवढी भक्ती करून सुद्धा आणि प्रत्येक वेळा मी त्या भगवंताला विनंती करायची की हे भगवंता, तू एक दिवस त्याला ठेवतो. तर प्रत्येक वेळा त्याला म्हणायचे की हे भगवंता, तू मला आहे ना जिवंत नको ठेवू, त्या बाळाला ठेवत नाही तर मला का ठेवतोस. पण तरी पण त्याला माझ्यावर दया यायची नाही आणि ते विसरून मी परत कर्माचे भोग भोगावेच लागतात, ते भोगावेच लागतात हे म्हणून परत आपले त्याच भगवंताची एवढ्या श्रद्धेने भक्ती करायचे. तेच उपवास, तेच व्रत, तेच गीतापाठ, पारायण, अगदी एवढं करायचे की शब्दात माझं सांगणं कठीण आहे. जसं तुम्ही सांगत आहात की तुम्ही इतकी भक्ती करत होतात, तरी पण तुमचं 4 मुलं वारून गेलेत आणि तुम्हाला कुठल्या प्रकारचा लाभ झाला नाही. तर तुम्हाला संत रामपालजी महाराजांची प्रेरणा कोणी दिली? अजून माझे एवढे नुकसान आहेत त्या भक्तीचे. माझ्या शरीरामध्ये हे अबॉर्शन झाल्यामुळे माझ्या शरीरामध्ये फक्त आणि फक्त 3 पॉईंट रक्त राहिलेलं होतं. अजून त्यामुळे मला शरीरात एवढा थकवा राहायचा. पण तरी पण मी आमच्या घरामध्ये वारी काढणे, पायी वारी काढायचे. माझे मिस्टर जे आहेत, माझे पतिदेव जे आहेत, पायी वारी न्यायचे. तर त्या पायीवारीच्या दिंडीला मी असा स्वयंपाक करायचे, कितीही असले तर त्या पायीवारीच्या दिंडीला भक्तांना मी प्रत्येक वेळेला, ज्या वेळेला जशी दिंडी काढते तर प्रत्येक वेळेला नवीन असे पक्वान्न बनवायचे की तृप्त होऊन जायचे सगळे आत्मा. आणि संत रामपालजी महाराज यांचं नाम घेण्याआधी शेवटच्या दिंडीला पुरणपोळीचा जो सगळा स्वयंपाक असतो तो सुद्धा सगळ्यांना जीव घातलेला आहे. आणि हे सर्व करत असताना माझ्यावर एवढं दुःख काय येतं हे भगवंताला मी बराच वेळा प्रश्न विचारले, पण त्याने माझे कधीही ऐकले नाही. त्यानंतर मला मायग्रेन पेन, मला मूळव्याध. तर मायग्रेन पेनमध्ये तर मी नाईस नावाची गोळी रोज मला दिवसातून 3 वेळा घ्यावी लागायची. ती 3 वेळा गोळी घेऊन सुद्धा जर नाही आराम पडला तर मला इंजेक्शन घ्यावं लागायचं. आणि मूळव्याधमध्ये तर मला भयंकर त्रास व्हायचा. तरी पण त्या भगवंताला मी कधीच असं म्हटलं नाही की तू मला एवढं दुःख का देतो. पण मला एवढंच माहिती होतं आधी की कर्माचे भोग भोगावेच लागतात हे मानून परत मी त्या भगवंताची अगदी श्रद्धेने, अगदी भावनेने पूजा करायची आणि परत तेच दुःख माझ्या वाटेला यायचं. आणि माझे पतिदेव नोकरीला होते. तर नोकरीला असताना सुद्धा कधीच आमच्या असं पगार येण्याआधी आम्हाला वेट करावं लागायचं. आमचा पगार संपून जायचा, कारण कोणाचा ॲक्सिडेंट आहे, कोणाचं काय आहे. तर माझ्या भाषेचं सुद्धा ॲक्सिडेंट झाला, त्यांच्या मेंदूला मार लागला. तर त्यावेळेला 3.5 लाख असं प्रत्येक सणाला कोणी ना कोणी माझ्या परिवारातलं सांगेल तेवढं कमी आहे.
तर परिवारातलं प्रत्येक हॉस्पिटलमध्ये असायचो, मी असायचे. माझ्या सासऱ्यांचा, मला जेव्हा ॲबॉर्शन झालं, माझे सासरे मला जेव्हा बघायला आले तर त्यांचा ॲक्सिडेंट झाला, त्यांच्या हातावरून ट्रक गेला. तर त्या ट्रकवर त्यांचा हात पूर्ण म्हणजे काहीच शिल्लक राहिलेला नव्हता, बोटं सगळे चुरा झाली होती, त्यांच्या हातामध्ये रॉड टाकले. दुःखाची गिनती नाही आहे, पण भक्तीमध्ये या दासीने कधीच काही कमी केली नाही. अगदी दुर्गापूजा असो, नवरात्र असो, तर त्याच्यामध्ये जे काही साहित्य लागतं त्या सगळं साहित्य कशाही परीने आधी घरात आणायचं आणि मगच पूजा करायची, त्याच्यामध्ये कुठलीच कमी नाही राहिली पाहिजे. अशा श्रद्धेने ह्या देवी देवतांची पूजा या भक्तीने केली आहे. तर भरपूर दुःख मी भोगत गेले. जसं तुम्ही सांगता आहात की तुम्ही जी अगोदरची भक्ती करत होतात त्या भक्तीपोटी तुम्हाला फक्त दुःख आणि दुःखच मिळालं आणि कुठल्या प्रकारचं सुख नाही मिळालं, तर त्या दुःखापासून मुक्तता तुमची कशी झाली? माझी मुक्तता त्या दुःखापासून अशी झाली की आम्ही जय गुरुदेवचं फक्त नाम घेतलं आणि 7 दिवस झाले होते. तर त्या 7 दिवसानंतर आम्ही जेव्हा रविवारी 3 तासांचे सत्संग चालायचे संत रामपालजी महाराजांच्या टीव्हीवर, मी स्वयंपाक करत होते आणि भगतजी काहीतरी त्यांचं संगीत साधना चालायची. संगीत विशारद होते माझे पतिदेव, तर ते संगीताचं पूर्ण त्यांचा क्लास चाललेला होता. तर आमच्या सासूबाईंनी आम्हाला आवाज दिला, बघा म्हणे तुम्ही संत हे जय गुरुदेवजींचं नाम घेऊन आलेले आहेत आणि त्यांचंच संत रामपालजी महाराज काय सांगतायत, लवकर इकडे या, लवकर इकडे असं सांगितलं. आणि आम्ही पळतच गेलो की जय गुरुदेवजींचं, कारण आमचा गुरुविषयी, प्रत्येक गुरुविषयी असा भाव होता की हे आपल्याला भगवंताशी मिळून घेतील. आणि आम्ही पळतच गेलो टीव्ही समोर आणि लगेचच गुरुजींनी जे रहस्य ओपन केलं त्याच्यामध्ये जे जय गुरुदेवनी आम्हाला नाम दिलेलं होतं ते नाम सांगितलं की ओंकार निरंकार सोहम सतनाम. तर हे 5 नाम जे आहेत ते कालाचे आहेत. तर फार मोठा झटका बसला आणि तरी पण मला विश्वास नाही झाला. मी तीच जय गुरुदेवची भक्ती 1 महिना तशीच करत राहिले आणि संत रामपालजी महाराजांचं सत्संग लागायचं. तर माझे एवढे पापकर्म होते की जेव्हा सत्संग लागायचे तर मी घरामधून बाहेर निघून जायचे आणि मग सत्संग संपल्यानंतर मध्ये यायचे. तरी पण या नीच आत्म्यावर भगवंताने दया केली आणि मला शरण घेतलं आणि माझे सर्व दुःख मिटवले. तर मी बाहेर निघून गेली आणि मग एक दिवस अशी दया झाली संत रामपालजी महाराजांची की आम्ही वर्षभर सत्संग ऐकले. एवढे आमचे पापकर्म होते. आता तर असं वाटतं की वर्षभर मी वाया घालवला आणि लवकर संत रामपालजी महाराजांची जर मी नामदीक्षा घेतली असती तर अजून माझ्यावर लवकर दया झाली असती. अजून एक दुःख माझं सांगायचं आहे की माझं महावारीमध्ये जो त्रास होतो पोट दुखण्याचा, तो मला असा व्हायचा की मी सांगायचे माझ्या पतिदेवांना की तुम्ही आहे ना मला इंजेक्शन आणून द्या आणि मला मारून टाका, मला हा त्रास सहन होत नाही. ही नामदीक्षा घेण्या आधीची गोष्ट आहे. तर तरी पण मला तर ते दुःख एवढं कठीण होतं की सांगू शकत नाही. पण त्या भगवंताने माझे आता तर मला एवढे लाभ दिले संत रामपालजी महाराजांनी, त्याच्यातले मी एक तुम्हाला सांगणार आहे. तर सगळे दुःख माझे निवारण केले संत रामपालजी महाराजांनी. ताई, तुम्ही सांगता आहात की संत रामपालजी महाराजांच्या नामदीक्षेने तुमचे दुःख हे पूर्णपणे बरे झालेत. तर कुठल्या कुठल्या प्रकारचे दुःख होते आपले आणि कुठले बरे झाले? बघा, सगळ्यात पहिले तर माझं जे दुःख होतं ते माझ्या शरीरात रक्त नव्हतं. ते माझं दुःख परमात्माने फक्त काहीच दिवसामध्ये, त्याच्या आधी त्या दुःख दूर करण्यासाठी रामदेव बाबांची दवा घे, प्रत्येक डॉक्टरकडे जा, कुठल्याही औषधीने माझं रक्त वाढलं नाही. आणि संत रामपालजी महाराजांची जशीच नामदीक्षा घेतली, फक्त आणि फक्त 15 दिवसामध्ये माझं HB लेवल काही 3 पॉईंटवरून संत रामपालजी महाराजांच्या दयेने काहीही न करता 12 पॉईंटवर दिलं. आणि ज्याला स्वतःची म्हणजे रक्ताची कमी पूर्ण होत नव्हती त्या व्यक्तीने संत रामपालजी महाराजांचे ब्लड डोनेशन कॅम्प लागतात, त्याच्यामध्ये ब्लड डोनेट करण्याचा आनंद जो संत रामपालजी महाराजांनी त्यांच्या दयेनेच झाला. आणि आज तुमच्या समोर ही जी व्यक्ती उभी आहे फक्त संत रामपालजी महाराजांनी दिलेल्या श्वासावर उभी आहे. प्रत्येक क्षणोक्षणी मी एक दुःख परत तुम्हाला हेच सांगेल की संत रामपालजी महाराजांचं सारखं ज्ञान कुठेच नाही.
दुसरं दुःख माझं हे दूर झालं की मायग्रेन पेन, असं डोकं दुखायचं माझं अर्धं डोकं, 3-3 गोळ्या घेऊन सुद्धा मी बेडवर अशी लोळायचे खाली, डोकं आपटायचे, तरी पण माझं दुखणं बंद नाही व्हायचं. आणि हे दुःख सुद्धा काही औषध नाही, काही गोळी नाही, काहीच नाही. माझ्या घरामध्ये आधी असा डबा भरलेला राहायचा गोळ्यांचा. आज माझ्या घरामध्ये आमचे फॅमिली डॉक्टर म्हणतात तुम्ही डॉक्टर बदलवला, तर ते सुद्धा हे करतात की हे कसं शक्य आहे. आम्ही सांगतो की आम्ही आमच्या संत रामपालजी महाराजांपासून नाम घेतलं आहे, तेव्हापासून आम्हाला एकाही गोळीची गरज पडत नाही. तर ते 3-3 गोळ्या घ्यायचे, इंजेक्शन घ्यायचे, आणि नुसतं साधं गाडीमध्ये जर बसलं ना प्रवासासाठी, नुसतं बसल्याबरोबर मला एवढ्या उलट्या व्हायच्या की ते सलाईन लावल्याशिवाय माझी हालत अशी होऊन जाईल की मी आता मरून जाईल, एवढ्या मला उलट्या व्हायच्या. आणि तेही सलाईन लावल्यावरच बंद व्हायच्या. तर इतके अनेक अनंत लाभ आहेत संत रामपालजी महाराजांनी की मी आता कितीही प्रवास केला तरी मला एकही उलटी होत नाही. अजून दुसरा अनुभव असा आहे, संत रामपालजी महाराजांच्या दयेने एकदा आम्ही संत रामपालजी महाराजांचं जे ज्ञानगंगा पुस्तक आहे, ते ज्ञानगंगा पुस्तकांची सेवा करण्यासाठी आम्ही शेगावला रामनवमीला गेलो होतो. तर त्यावेळेला आम्ही 3000 पुस्तकं, काही 3100 पुस्तकं होते, ती पुस्तके घेऊन आम्ही तिथे सेवेला गेलो होतो. आणि ती सेवा आम्ही ठरवलं होतं की आम्ही 2-3 दिवसात पूर्ण करणार आहोत. पण संत रामपालजी महाराजांच्या कृपेने ती सेवा 1च दिवसात संपली. आणि जेव्हा आम्ही परतीला जात होतो, घरी जात होतो, सेवा संपवून गुरुजींच्या दयेने 1च दिवसात ती सेवा संपली आणि आम्ही घरी निघालो. त्यावेळेला आम्ही म्हणजे रात्रीचा, इकडचाही रात्रीचा प्रवास होता आणि इकडे रिटर्नला निघालो, कारण माझ्या पतिदेवांची सकाळी ड्युटी होती आणि आम्हाला वेळेवर पोहोचणं, 7 वाजता ड्युटी होती, आम्हाला घरी पोहोचणं फार गरजेचं होतं. तर कारण एक दिवसात सेवा संपली तर दुसऱ्या दिवशी आम्ही पूर्ण सुट्टी मारणार होतो, पण मग दुसऱ्या दिवशी ती ड्युटी जॉईन करायची म्हणून आम्ही लवकर निघालो. आणि कसं तरी आम्ही एक दुसऱ्याला जागोत चालत होतो, संत रामपालजी महाराजांचे वचन बोलत चाललो होतो, सेवेचा आनंद बोलत. पण दोघांचाही डोळा एकाच वेळेस बंद झाला, दोघंही झोपलो. आम्ही गाडी चालू होती, फुल स्पीडमध्ये चालू होती आणि परमात्माच्या ह्याने आम्ही घाटामध्ये होतो आणि ती गाडी अशी साईडला घेतली, म्हणजे आमचे डोळे लागले, आम्ही झोपलो आणि भगवंताने त्यावेळेला आम्हाला जीवनदान दिलेलं आहे. आमची झोप लागली आणि ब्रेकवर अक्षरशः पाय असा ठेवलेला होता, आम्ही झोपलो, आम्हाला जाग आली. त्यावेळेला ब्रेकवर पूर्ण माझ्या पतिदेवांचा पूर्ण पाय ठेवलेला होता आणि त्यांनी मला उठवलं की बघ म्हणे काय झालं. म्हटलं गाडी बंद आहे. तर बघितलं तर गाडी अगदी अशी त्या कठरेला बिलकुल की खाईमध्ये जाईल अशा स्थितीला तिथे बिलकुल तो ब्रेकवर पाय दावून गाडी बंद झालेली होती. तर भगवंताने त्यावेळेला आम्हाला दोघांनाही जीवनदान दिलेलं आहे. तर असं हे शक्यच नाही, भगवंतासाठी काही अशक्य नाही. हे भगवंताने आम्हाला इतके अनुभव दिलेले आहेत की आता आठवण सुद्धा येत नाही की तुमच्यासोबत काय काय शेअर करावं ना. तर भरपूर इतके अनुभव आहेत ना. एकदा माझ्या सासूबाईंचं नाम घेण्याआधीचा एक अनुभव सांगते तुम्हाला. आमच्या ज्या सासूबाई आहेत त्यावेळेला आम्ही फक्त सत्संग ऐकायचो आणि सत्संग ऐकत असताना आम्ही ते खाली जी पट्टी चालते त्या नंबरवरून ज्ञानगंगा पुस्तक मागवलं. तर ते पुस्तक आल्यानंतर आम्हाला खूपच आनंद झाला आणि आमच्या सासूबाई, आम्ही सगळं परिवार चांगले अगदी व्यवस्थित सत्संग ऐकायला लागून गेलो होतो. आणि त्यातच माझ्या सासूबाईंना काय झालं की डॉक्टरांनी काही गोळ्या दिल्या आणि त्यांना ती ॲलर्जी झाली. तर त्या ॲलर्जीचं असं झालं की त्यांची स्थिती अशी झाली त्यावेळेला की त्या काही वाचणार नाही. माझी आई, माझे काकू जेव्हा त्यांना हॉस्पिटलमध्ये बघायला गेले तर त्यावेळेस मला फोन करून सांगायचे की ते काही आता उलटे पाय सुजले त्यांचे आणि ते काही वाचणार नाही असं सांगितलं. तर इथून जेव्हा आधी तर त्यांना आम्ही प्रॉपर आमचे जे डॉक्टर आहेत तिथे दाखवलं, तिथून त्यांना आराम नाही पडला, मग जळगावला दाखवलं आणि जळगावनंतर मग त्यांना औरंगाबादला हलवण्यात आलं. तर त्यावेळेला त्यांना आम्ही जळगावून नेण्याआधी घरी आणलं. संत रामपालजी महाराजांनी ती बुद्धी दिली. त्यांचे कपडे वगैरे सगळे घेण्यासाठी घरी आले आणि आमच्याकडे जे ज्ञानगंगा पुस्तक होतं त्याच्यावर संत रामपालजी महाराजांचं एक चित्र आहे. तर त्या फोटोवर संत रामपालजी महाराजांचा फोटो माझ्या सासऱ्याने त्या सासूच्या डोक्यावर ठेवला आणि ती तुम्हीच तिला वाचवून आणणारे आहेत. तर हे माझ्या सासऱ्याने त्यांनी सांगितलं आणि भगवंताच्या दयेने ते महिनाभर त्या हॉस्पिटलला राहिले. ॲलर्जी अशी होती की त्यांचं सगळं साल असे निघत होते, तोंडातून सुद्धा म्हणजे साल असे निघायचे
पूर्ण जळून गेल्यासारखं कसं होतं उकळतं पाणी पडल्यानंतर, तसं आतून सुद्धा साल निघायचे, रक्त निघायचं तोंडातून. म्हणजे मी जेव्हा त्यांना ते ट्यूब लावायचे तर माझ्या डोळ्यातून पाणी गळायचं की आता काही खरं नाही. तर आणि मला ते माझे परिवारचे सगळे, माझी आई, माझे काकू जेव्हा त्यांना भेटायला यायचे तर ते वारंवार फोन करून सांगायचे की हे आता काही वाचत नाही. आणि मग तिथून जेव्हा ते वाचून आले तर बंदी छोड सद्गुरू रामपालजी महाराजांची दया झाली आणि खरंच त्यांनी तो फार मोठा चमत्कार आम्हाला सत्संगाने दिला. नाम घेतल्यानंतरचे तर अनुभव तुम्ही ऐकलेच, पण हा सत्संगाचा, फक्त सत्संग ऐकल्याचा हा अनुभव आहे. आणि माझे पतिदेव जे आहेत सर्व प्रकारचे नशे करायचे, ते तंबाखू खायचे, ते ड्रिंक्स, म्हणजे आता ते संगीतकार असल्यामुळे ते नशा पण करायचे, ड्रिंक करायचे, त्यांच्या मोठ्या मोठ्या पार्ट्या व्हायच्या, ते मांस खायचे, ते मटण मच्छी खायचे. आणि मी आधी वारकरी संप्रदायातून असल्यामुळे तेही वारकरी संप्रदायामध्ये असल्यावर एवढं सगळं करायचे हे मला अचंबित वाटायचं. आणि जेव्हा संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेतली त्यावेळेला हे सगळं बंद झालं. याच्यापेक्षा मोठा चमत्कार माझ्या जीवनामध्ये तर काहीच नाही, काहीच असू शकत नाही की माझे. आणि मला हेच वाटायचं आधी की माझे पती एवढे भक्ती करतात, एवढं भजन कीर्तन करतात, तर हे कसं काय त्यांचं चालू आहे. मी म्हणायचे पण त्यांना की तुम्ही हे सगळं बंद करा, पण ते बंद व्हायचं नाही. आणि ज्या वेळेला संत रामपालजी महाराजांकडून नामदीक्षा घेतली त्यावेळेला त्यांचा सगळा नशा आणि त्यांचं मांस मटण मच्छी खाणं भगवंताने त्या क्षणापासून बंद केलं. तर परत कधीही आठवण त्यांना त्या गोष्टीची आली नाही. तर हे तर फार मोठे चमत्कार आहेत. चमत्काराशिवाय होईल, कारण प्रत्येक मनुष्य, कारण मी एवढं त्यांना म्हणायचे, माझे मुलं सुद्धा त्यांच्या हाताला लटकायचे, पप्पा ही तंबाखू फेकून द्या, तुम्ही हे खाऊ नका, पण त्यांच्याकडून ते हे बंद व्हायचं नाही. तर परमात्मा संत रामपालजी महाराज यांनी नामदीक्षा देऊन मला एवढे सुख दिलेले आहेत ना, तर ते सांगता सांगता खरंच म्हणजे मला तुमच्यासमोर बोलायला खरंच आठवत नाहीये. तर त्याची गिनती नाही आहे अगदी की काय काय तुम्हाला सांगावं काय नाही सांगू असं मला झालेलं आहे. जसं की तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांकडनं गुरुदीक्षा घेतल्यानंतर आपले जे पूर्वीचे दुःख आणि जो त्रास होता तो पूर्णपणे बरा झाला. तर यामधून आपण सर्वसामान्य जनतेला काय संदेश द्याल? सर्वसामान्य जनतेला संदेश तर नाही, पण एक विनंती आणि प्रार्थना अशी करू शकतो की त्यांनी संत रामपालजी महाराजांचे अनेक चॅनलवर सत्संग येतात, ते अवश्य वाचावे आणि ऐकावे. आणि संत रामपालजी महाराजांचे ज्ञानगंगा पुस्तक SMS करून ते पुस्तक मागून त्यांनी ज्ञान समजावं. आणि आपल्या घरातील जसं माझं दुःख दूर झालं तसंच सगळ्या भक्तांनी सुद्धा ते पुस्तक वाचून आणि आपल्या घरातील सर्व नशा किंवा काही दुःख दूर करायचं. आणि सर्वात मोठी गोष्ट दुःख दूर करण्याचा 84 लक्ष योनीचा फेरा जर चुकवण्यासाठी जर काही मार्ग असेल तर फक्त हा आणि हाच आहे. तर तुम्ही दररोज TV चॅनलवर सत्संग असतो तो रोज ऐका आणि संत रामपालजी महाराजांचं सत्संग ऐकून नामदीक्षा घ्या आणि आपल्या जीवनाचं कल्याण करा. एवढीच प्रार्थना आपल्याला आम्ही करू शकतो. जर कोणा व्यक्तीला संत रामपालजी महाराजांकडनं गुरुदीक्षा घ्यावायची असेल तर ती व्यक्ती गुरुदीक्षा किंवा नामदीक्षा कशी घेऊ शकेल? नामदीक्षा घेण्यासाठी अनेक चॅनलवर संत रामपालजी महाराजांचे सत्संग चालतात. त्याखाली एक पिवळी पट्टी चालते, त्या पट्टीवर नामदान स्थळाचे नंबर चालतात. संत रामपालजी महाराजांनी प्रत्येक जिल्ह्यामध्ये नामदान केंद्र उघडलेले आहेत, तिथून ते आपली नामदीक्षा घेऊ शकतात. या नामदानासाठी किंवा या गुरुदीक्षासाठी किती खर्च येतो? काहीही खर्च येत नाही, 1 रुपयाही खर्च येत नाही. अगदी सगळी सेवा निशुल्क असते. जे काही नामदानामध्ये साहित्य दिलं जातं गुरुजींकडून तेही सगळं निशुल्क असतं. काहीही 1 रुपयाही खर्च लागत नाही. धन्यवाद. सत साहेब. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे मंगल प्रवचन. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. आमची वेबसाईट आहे www.jagadgururampalji.org. सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांवर आधारित
प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निःशुल्क मागवण्यासाठी आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड सहित आणि फोन नंबर लिहून 7030303951 7030303952 नंबरवर SMS करू शकता किंवा आम्हाला 7030303950 नंबरवर